आपलं आयुष्य केमिकल्सने घेरलेलं आहे. त्यातलाच एक प्रकार म्हणजे फॉरेव्हर केमिकल्स. त्यांचं नाव फॉरेव्हर केमिकल्स आहे कारण त्यांना डिस्ट्रॉय करणं किंवा नष्ट करणं सोपं नाही आहे आणि ते वर्षानुवर्षे आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये राहतात. ते एवढे कॉमन झाले आहेत की पावसाच्या पाण्यापासून ते ब्रेस्ट मिल्कपर्यंत सगळीकडे शिरले आहेत आणि ऑब्व्हियसली त्यांच्या असण्यामुळे आपल्याला कॅन्सर-बिन्सरसारखे आजार होत आहेत. तर जाणून घेऊ हे केमिकल्स नक्की कुठे वापरले जातात, कसल्या प्रकारचा त्रास देतात आणि त्यांना कसं नष्ट करू शकतो. त्यांच्या वापरावर काही नियम वगैरे आहेत का हे देखील जाणून घेऊ. एपिसोड स्टार्ट करायच्या आधी एक छोटीशी अनाउन्समेंट. इकॉन गली मराठी पॉडकास्टला तुम्ही सर्वांनी आत्तापर्यंत खूप छान प्रतिसाद दिलात. हा पॉडकास्ट प्रोड्यूस करणं सोपं नाही आहे. रिसर्च करणं, इंग्लिशमधून मराठीत ट्रान्सलेट करणं, स्क्रिप्ट बनवणं आणि मग रेकॉर्डिंग आणि एडिटिंग हे सगळं पकडून कमीत कमी एक अख्खा दिवस द्यावा लागतो. या व्हेंचरमधून मला फायनान्शियली काहीच फायदा होत नाही, पण मानसिक समाधान नक्की मिळतं. तुम्हाला जर असं वाटत असेल की ह्या पॉडकास्टमुळे तुम्हाला थोडा तरी फायदा होत आहे, तर तुम्ही देखील हा पॉडकास्ट प्रोड्यूस करू शकता. तुम्ही माझी एक कॉफी स्पॉन्सर करू शकता किंवा माझा अख्खा लंच. शो नोट्समध्ये बाय मी अ कॉफी या वेबसाईटची एक लिंक आहे, ती ओपन करून तुम्हाला हवी तितकी अमाऊंट टाकून तुम्ही ह्या पॉडकास्टला सपोर्ट करू शकता. थँक्यू वन्स अगेन फॉर ऑल द लव्ह अँड सपोर्ट. लेट्स गो बॅक टू द एपिसोड. फॉरेव्हर केमिकल्स हे नाव काही ठराविक केमिकल्सच्या ग्रुपला दिलेलं आहे. त्याचं सायंटिफिक नाव पर अँड पॉलिफ्लोरिनेटेड अल्काइल सबस्टन्सेस किंवा PFAS असं आहे. अशा तऱ्हेच्या केमिकल्सचा वापर 1940च्या दशकामध्ये पहिल्यांदा केला होता. या केमिकल्समध्ये कार्बन आणि फ्लोरीन हे दोन महत्त्वाचे घटक असतात. सो फॉरेव्हर केमिकल्सचा शॉर्ट फॉर्म FC असा होतो, जे फ्लोरीन आणि कार्बन या शब्दांना रिप्रेझेंट देखील करतात. त्यांची सर्वात महत्त्वाची प्रॉपर्टी अशी की त्यांच्यावर ग्रीस किंवा पाणी राहत नाही. बेसिकली वॉटर रेझिस्टन्स किंवा वॉटर प्रूफवाली जी प्रॉपर्टी आहे तीच. ह्या आणि अजून काही फायद्यांमुळे ते फायर एक्स्टिंग्विशर्स, फास्ट फूडच्या रॅपिंगसाठी जे कागद वापरले जातात त्याच्यावर, टेक्स्टाईल्सवर, स्टेन रिपेलंट्सवर, इलेक्ट्रॉनिक्स गुड्समध्ये, नॉनस्टिक तवा किंवा नॉनस्टिक भांडी आणि अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये वापरतात. या ग्रुप ऑफ केमिकल्समध्ये तब्बल 4700 केमिकल्सचा समावेश आहे आणि त्यांना फॉरेव्हर यासाठी म्हटलं जातं कारण साधं 500 मिलीग्रॅमच्या केमिकलला नष्ट करण्यासाठी 400हून अधिक वर्षे लागतात. त्यात आणखीन काही केमिकल्स आहेत ज्याला 800 वर्ष लागतात. सो तुम्ही कल्पना करू शकता की किती अमाऊंट ऑफ केमिकल्स आपण ऑलरेडी जगात आणले आहेत आणि त्यांना नष्ट करण्यात किती वेळ आणि पैसे आपले खर्च होतील. जेव्हा कुठल्याही प्रकारची वस्तू ज्यात असे केमिकल्स आहेत आपण फेकून देतो, तेव्हा ती वस्तू डम्पिंग ग्राउंडमध्ये पडून राहते किंवा नदी नाल्यांमध्ये जाते किंवा मातीत पुरली जाते. आणि जर तो केमिकल नष्ट होत नसेल तर मात्र या सर्व सोर्सेसमधून मातीत, पाण्यात, दुधात किंवा अंड्यांसारख्या गोष्टींमध्ये त्यांचे अंश राहतात, जे आपण पुन्हा खातो. म्हणजेच काय तर आपल्या बॉडीमध्ये देखील ते सापडतात. युरोपमध्ये काही केमिकल्सना बॅन केलेलं आहे आणि तो बॅन आणून साधारण 10 वर्षे देखील झाली आहेत. तरीही तिथे बऱ्याच गोष्टींमध्ये, अगदी पिण्याच्या पाण्यामध्ये देखील या केमिकल्सचा अंश सापडलेला आहे. यामुळे आपल्याला टेस्टिक्युलर किंवा किडनी कॅन्सर, थायरॉईडचे प्रॉब्लेम्स, ओबेसिटी, रिप्रोडक्शन दरम्यान येणारे प्रॉब्लेम्स आणि असंख्य वेगवेगळे आजार होऊ शकतात. एवढंच काय तर सायंटिस्टना अंबिलिकल कॉर्ड म्हणजेच नाळीत देखील PFASचे ट्रेसेस सापडले आहेत. बऱ्याच देशांमध्ये काही केमिकल्सना बॅन केलेले आहे. 2006च्या स्टॉकहोम कन्व्हेन्शननुसार फॉरेव्हर केमिकल्सना बॅन करण्यावर बऱ्याच देशांनी पावले उचलली आहेत. भारताने हे बॅन्स स्वीकारलेले नाहीत आणि म्हणूनच आपल्याकडे याचा वापर सर्रास होत आहे. मागच्या वर्षी भारताने काही थोडे पावले उचलली आहेत, पण दे आर नॉट सफिशियंट ॲट ऑल. सो आपणही यावर ठोस पावले उचलायला हवीत. याचं कारण असं की आपल्यासाठी देखील ही समस्या तितकीच गंभीर आहे जितकी इतर देशांमध्ये.
तर पाहूयात कसं. 2008मध्ये भारतातल्या काही शहरांमध्ये ब्रेस्ट मिल्कवर संशोधन केलं होतं. त्यात ऑन ॲव्हरेज 46 PPT पर्सेंटेज पॉईंट्स एवढे फॉरेवर केमिकल्स सापडले होते. ही संख्या US मधल्या व्हर्मॉन्ट स्टेटच्या हेल्थ ॲडवायझरीने पिण्याच्या पाण्यात आखलेल्या लिमिटपेक्षा दुप्पट होती, किंबहुना दुपटीपेक्षा थोडी जास्तच. 2009च्या एका स्टडीनुसार गंगेतल्या डॉल्फिन्सच्या 50 ते 90% सॅम्पल्समध्ये या केमिकल्सचा अंश सापडला होता. 2016मधल्या एका रिसर्चमध्ये गंगा नदीतल्या पाण्यामध्ये 1.3 ते 15.9 PPT इतके PFAS आढळून आले होते. 2019च्या स्टडीनुसार तर पश्चिम चायनामधल्या बर्फात इंडियन PFASचं कॉन्ट्रीब्युशन 70% इतकं सापडलं होतं. आता तुम्ही विचाराल की इथले केमिकल्स चायनामधल्या बर्फात कसे पोचू शकतात? तर याचं उत्तर आहे मॉन्सून वारे किंवा ढग. याचबरोबर अनेक ठिकाणी ग्राउंड वॉटर असो की रेन वॉटर PFASचे ट्रेसेस सापडलेले आहेत. ह्या केमिकल्सचा वापर आपण सामान्य माणूस तर करतोच, पण ह्यात आणखीन एक मोठा वाटा मिलिटरीचा आहे. मिलिटरीच्या अनेक ड्रिल्स किंवा ट्रेनिंगच्या सामानांमध्ये किंवा शस्त्रांमध्ये याचा वापर होतो. US मध्ये मिलिटरीच्या वेगवेगळ्या भागांमधून 40 स्टेट्समध्ये साधारण 172 साईट्स PFAS केमिकल्समुळे कंटॅमिनेट झालेल्या आहेत. पण ते साफ करण्याच्या टेक्निक्स सध्या खूप महाग असल्यामुळे याचा भार सामान्य नागरिकांवर न पडता UNOने सांगितलेल्या पॉल्युटर पेज प्रिन्सिपल नुसार जो प्रदूषण करतो तो भरपाई करणार यानुसार काही पावले उचलली आहेत. फॉर एक्झाम्पल, US मधल्या मिनेसोटा या राज्याने 3M या केमिकल कंपनीशी $850 मिलियन ॲग्रीमेंट केलेलं आहे. त्यानुसार 3M कंपनी ते केमिकल्स क्लीन करण्यासाठी सरकारला मदत करेल. अशा तऱ्हेचे ॲग्रीमेंट्स बऱ्याच ठिकाणी केले जात आहेत. नुकताच सायंटिस्ट्सना एक सोपी आणि रिलेटिव्हली स्वस्त अशी एक टेक्निक सापडली आहे, पण ती सध्या लॅब पुरताच मर्यादित आहे. सो ती प्रॅक्टिकली किती पटकन वापरू शकतो यावर या केमिकल्सचं भवितव्य आहे. पण एवढं नक्की की आपल्याला थोडं का होईना या विषयाची जाणीव असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या वतीने काय काय करता येऊ शकतं हे आपल्याला माहिती असायला हवं. जेवढं जमेल तेवढं आपण नक्कीच करायला हवं, नाही का? मी काही ह्या विषयातला एक्सपर्ट नाही, पण जे काही ऑनलाईनवर मटेरियल सापडलं ते मी तुमच्यापर्यंत मांडणार आहे. पहिली गोष्ट, आपण कोविडमध्ये जे असंख्य फूड डिलिव्हरीज मागवल्या होत्या त्या खरं तर आपण कमी करायला हव्यात. ऑइल रेझिस्टंट कागद किंवा मटेरियल जे फूड पॅकेजिंगमध्ये वापरलं जातं त्यात हे केमिकल्स असतात. सो त्याचा वापर आपण जितका होऊ शकतो तितका टाळू शकतो. दुसरं, नॉनस्टिक तवा किंवा नॉनस्टिक भांडे वापरणं अवॉइड करायला हवं. ज्या मटेरियलने बेसिकली तो तवा नॉनस्टिक राहतो त्यात PFAS असतात. त्याऐवजी लोक म्हणतात की कास्ट आयर्नची भांडी वापरणं कधीही चांगलं आहे. तिसरी, स्टेन रेझिस्टंट फॅब्रिक किंवा कपडे किंवा कार्पेट्स अशा गोष्टी अवॉइड करायला हव्यात. चौथी, जनरली घराची स्वच्छता, व्हॅक्युमिंग आणि डस्टिंग करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर खिडक्या ओपन ठेवण्याची देखील गरज आहे. लास्ट, पिण्याचं पाणी नीट ट्रीट करून पिणे, कारण आपण पाहिलं की पावसाच्या पाण्यात आणि पिण्याच्या पाण्यात देखील PFASचे ट्रेसेस असतात. सो नीट फिल्टर करणं किंवा बॉईल करून ते पाणी प्यायला आपण हवं. आणि त्याचबरोबर जे कोणते मेकअपचं सामान असेल किंवा इन जनरल वेगवेगळ्या आपण ज्या वस्तू वापरत असू तर त्यात PFAS फ्री किंवा PFC फ्री किंवा PFOS फ्री वगैरे अशा काही गोष्टी लिहिलेल्या असतील तर तशा वस्तूंचा वापर आपण अधिकाधिक वाढवायला हवा. मान्य आहे की आपली लाईफस्टाईल अख्खी चेंज करणं लगेच शक्य नसतं. मलासुद्धा लगेच हे काही करणं झेपणारं नाही आहे, पण जेवढं जमेल आणि जेव्हा जमेल तेव्हा हे नक्कीच फॉलो करायला हवं आपण, नाही का? आणि इन जनरल थोडं अवेअरनेस वाढल्यावर आपण नक्कीच या केमिकल्सवर बॅनची मागणी देखील करू शकतो. आणि होपफुली टेक्नॉलॉजी आणखीन ॲडव्हान्स झाली की हे केमिकल्स नष्ट करणं देखील सोपं होऊ शकतं. पण तोपर्यंत काळजी घेणं आपल्या हातातच आहे. सो टेक केअर, बी अवेअर अँड स्टे हेल्दी.
तुम्ही हा एपिसोड स्पॉटिफाय, इकॉन गली वेबसाईट आणि लीडिंग पॉडकास्ट ॲप्सवर ऐकू शकता. मी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार नवीन एपिसोड्स घेऊन येतो. तुमचा फीडबॅक आणि सजेशन्स शो नोट्समध्ये दिलेल्या माझ्या ब्लॉग, लिंक्डइन किंवा ट्विटर अकाउंट्सवरून मला नक्की कळवा.